नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, एखाद्या वेळेस आपल्याला खूप असं रडावंसं वाटतं, पण ते रडणं कुणासमोर रडावं बरं? एखाद्या माणसासमोर रडावं की भगवंतासमोर रडावं? आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोणामार्फत मिळेल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमार्फत. तर स्वामी भक्तांनो, एकदा एक शिष्य आपल्या गुरुदेव दत्त महाराजांना म्हणाले की गुरुदेव दत्त महाराज, मला आहे ना खूप रडावंसं वाटतं, मग मी या माणसांसमोर रडलो तर चालेल का? तेव्हा गुरुदेव दत्त महाराज शांतपणे त्याला म्हणतात, अरे बाळा, रडणं वाईट नाहीच रे, तू नक्की रड, व्यक्त हो, पण कुणासमोर रडावं हा मोठा प्रश्न आहे. शिष्य म्हणाला, ते कसं काय गुरुदेव दत्त महाराज? मला रडलं तर अगदी हलकं होतं, हलकं वाटतं, माझं दुःख वाटलं गेलं असं वाटतं, आणि म्हणून मी त्या माणसांसमोर रडणं योग्यच आहे ना, ते पण मला समजून घेतीलच ना. त्यावेळेस गुरुदेव दत्त महाराज म्हणाले, अरे, तू त्या माणसांसमोर जेव्हा रडशील ना, तेव्हा त्यातील काही माणसं तुझं दुःख नक्की समजून घेतील, परंतु त्यातील काही माणसं अशी असतील की तुझ्या रडण्याचे जे अश्रू आहेत ना, त्या अश्रूंमधून सुद्धा स्वतःचा फायदाच शोधतील. तुझं हे जे काही रडण्याचं दुःख आहे, याचं ओझं काही माणसं वाहून नाही नेऊ शकत, कारण त्यांच्याकडे सुद्धा स्वतःचं खूप मोठं ओझं आहे. गुरुदेव दत्त पुढे म्हणाले की बघ, तुझ्या हातात जळत्या कोळशाचं ओझं आहे, आणि त्या जळत्या कोळशाचं ओझं तू नंतर एका दुसऱ्या माणसाकडे दिलं तरी पण त्याचा हात भाजेल, परंतु तो जळता कोळसा मात्र विझणार नाही. तो विझवण्यासाठी तुला तो पाण्यातच टाकावा लागेल, तरच तो जळता कोळसा विझेल. तसेच तुझ्या दुःखाचं पण आहे. तुझं दुःख जर तुला विझवायचं असेल तर तुला परमेश्वराच्या चरणापाशीच यावं लागेल, तरच तुझं दुःख संपूर्णपणे विझेल. शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग शिष्य गुरुदेव दत्तांना म्हणाला, म्हणजे मग मी माणसासमोर रडायचंच नाही का? तेव्हा गुरुदेव दत्त महाराज म्हणाले, तुला रडायचंच असेल तर त्या परमेश्वराकडे रड. परमेश्वर नुसतं तुझं रडणंच ऐकत नाही, तर परमेश्वर तुझं दुःख बदलवतो. तुला जर जखम झाली असेल तर त्या जखमेवर माणूस फुंकर मारत असेल, परंतु परमेश्वर तुझी ती जखम पूर्णपणे भरून काढतो. माणूस जर तुझ्या दुःखाचं सांत्वन करत असेल तर परमेश्वर तुझ्यामध्ये तुला सामर्थ्य देतो. त्या दुःखापासून लढण्याचं सामर्थ्य तुला परमेश्वराकडूनच मिळते. पुढे गुरुदेव म्हणाले, तुला जर हसायचं असेल तर जगासमोर हस, कारण तुझं हसणं ही परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे. बघ, तुझ्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदनेपेक्षा तुझ्या हसण्याने या जगाला खूप मोठा धीर मिळू शकतो. त्यावेळेस शिष्य म्हणाला की गुरुदेव, मला आज कळालं की रडणं ही काही कमजोरी नाही आहे, पण जर भगवंताच्या चरणी रडलं तर त्यातून आपली भक्ती निर्माण होते, हे मला आज कळालं. त्यावेळेस गुरुदेव दत्त महाराज म्हणाले, तुला ज्या जगात हसायचं असेल किंवा रडायचं असेल तर तू परमेश्वराच्या चरणीच रड, परंतु या जगाला जर तुला द्यायचं असेल तर एक विश्वासाचं हसू दे, ज्याच्यातून या जगाला पण तुझ्यापासून काहीतरी धीर मिळेल, कारण तुझ्या अंतःकरणात जे काही स्वामी आहे त्या अंतःकरणातील स्वामीच तुझ्या खऱ्या अश्रूंना उत्तर देऊ शकतात. शिष्याला शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं होतं. शिष्याने मनोभावे गुरुदेव महाराजांना नमस्कार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री गुरुदेव दत्त असे लिहा. श्री गुरुदेव दत्त.